एका छोट्याशा गावात सोनाली नावाची मुलगी राहायची. तिचं कुटुंब खूप गरीब होतं. कधी-कधी त्यांना उपाशी झोपावं लागायचं. पण सोनाली रोज आकाशाकडे बघून स्वतःशी म्हणायची, "एक दिवस मी माझं आयुष्य बदलणार आहे." सोनालीला शिकायला खूप आवडायचं, पण तिला पुस्तक खरेदी करायला पैसे नव्हते. ती मैत्रिणीकडून वही उधार घेऊन अभ्यास करायची. एका शिक्षकाने विचारलं, "सोनाली, तुझ्याकडे पुस्तक नाही, तरी तू नेहमी पहिली कशी येतेस?" सोनाली हसून म्हणाली, "सर, माझी स्वप्न माझ्या समस्येपेक्षा मोठी आहेत." वर्षानुवर्ष सोनाली खूप मेहनत करू लागली. बाकी मुले खेळत असताना ती अभ्यासात गुंग असायची. तिने स्वतःशी वचन दिलं, "मी कधीच हार मानणार नाही. माझं आयुष्य मी स्वतः घडवणार." शिक्षण पूर्ण झाल्यावर सोनाली लहान मुलांना शिकवायला लागली. थोडे पैसे साठवून तिने पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तिचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. काळ जसजसा गेला, सोनालीचा व्यवसाय यशस्वी झाला. ती श्रीमंत आणि मान्यवर झाली. पण तिने तिचे संघर्षमय बालपण कधीच विसरलं नाही. गावात तिने एक शाळा बांधली, जेणेकरून कोणत्याही मुलाला तिच्यासारखा त्रास सहन करावा लागू नये. आज गरीब घरात जन्मलेली सोनाली सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. अशा नवनवीन स्टोरीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.